आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। मोकळ्या जागेत गाडी लावण्याच्या कारणावरून 2 महिलांसह 5 जणांनी 32 वर्षीय महिलेस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। एका महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला। ही घटना अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागात घडली। शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी त्यांच्या गल्लीतील काही मुले आली व त्यांना म्हणाले की तुमची गाडी मैदानातून काढा, आम्हाला तिथं क्रिकेट खेळायचं आहे। यावर महिलेच्या पतीने सांगितलं की मी जेवण करतो, थोड्या वेळाने गाडी काढतो। त्यानंतर या महिलेच्या पतीने गाडीची चावी त्यांच्या पत्नीकडे दिली व कोणाकडून तरी गाडी बाजूला काढून घे असे सांगितले असता ती महिला गाडीची चावी घेऊन त्या मुलांकडे गेली। तेव्हा त्या मुलांनी तुम्हाला गाडी लावायची इथे जागा आहे का असं म्हणून शिवीगाळ केली। त्यावर त्या महिलेने शिवीगाळ का करता अशी विचारणा केली। तेव्हा तुम्ही तुमची गाडी घरात लावा, नाहीतर कुठंही लावा अशी म्हणून शिवीगाळ केली। त्यातील संतोष चंद्रकांत शिंदे व 100 महेश शिंदे हा आरडाओरड करत त्या महिलेच्या अंगावर धावून आले। महेश शिंदे याने तिला ढकलून दिले। त्यावेळी त्या महिलेचा पती तिथे आला व ते गाडी दुसरीकडे लावण्याकरता घेऊन गेले असता तिथे स्वाती संतोष शिंदे व अनिता चंद्रकांत शिंदे या दोघी आल्या। त्यांनी काय झाले असे विचारले असता संतोष शिंदे यांनी तिला धरावा मारा असं म्हटल्याने त्या दोघींनी त्या महिलेचं केस धरून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी महेशने स्वतःचे बटन काढून त्या महिलेचे कपडे ओढून तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला। यावेळी त्या महिलेचा पती धावत आल्याने ते सर्व तिथून निघून गेले। या प्रकरणी महेश शिंदे, संतोष शिंदे, स्वाती शिंदे, चिदंबर शिंदे यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली आहे।